हा, ते कुठपर्यंत आलो होतो आपण? हा, प्रत्येक माणसाला दिलेलं आहे शरीर, प्रत्येक माणसाकडे असतं मन, म्हणजे ह्युमन बिंग, हा, तो लेडीज असू, तो जेंट्स असू द्या का लेडीज असू दे, प्रत्येक माणसाला. तिसरा अँगल आहे त्याचा मेडिसिन. कारण इंडियामध्ये हेल्थ म्हटलं म्हणजे तुमचं हॉस्पिटल. हे आपले इंडियातली, हिंदुस्थान काय सर्व जगातली ती डेफिनेशन आहे. हेल्थ म्हणजे हेल्थ म्हणजे हॉस्पिटल. हरिओम, ऐकू बरोबर. येत आहे? हो हो हो. हेल्थ म्हणजे हॉस्पिटल. जेवढे जास्तीत जास्त हम्म. हॉस्पिटल, जेवढी तुमची जास्तीत जास्त मेडिसिन, म्हणजे तुमची हेल्थ तेवढी जास्तीत जास्त चांगली. असा हा एक जास्त एक कन्सेप्ट आहे. पण हम्म. या डॉक्टरने त्याचे अनुभव सांगून हे सिद्ध केलं की शरीर मन मेडिसिन पेक्षाही अजून याच्या पलीकडे सुद्धा एक अशी थेरपी आहे की ती थेरपी तुम्हाला स्वतःच, तुम्ही स्वतःच हिलिंग करू शकतात बरोबर. विदाउट युझिंग मेडिसिन. यू हम्म. कॅन यूज युअर माइंड. तुमच्या माइंडद्वारा तुम्ही स्वतःच स्वतः हिलिंग करू शकता. हम्म. आणि ते हिलिंग त्याने एक आपल्या ब्रेनचं ट्युमर घालवून करून दाखवलं. हा पहिलं उदाहरण दिलं त्या, की स्वतःचा झालेला ब्रेन ट्युमर झाला म्हणजे काय हालत होते माहितीये ना माणसाची. आणि त्याने आधी ते ट्युमर ऑपरेट केलेला, त्यातून तो बरा झालेला, लाखो रुपयाची औषधी खाल्लेली, त्यातून बरा झाला. हम्म. परत 6 महिन्यात त्याला नवीन ट्युमर तयार होतोय. हम्म. त्यातून सावरत नाहीये, त्याचा तो अजून आनंद पण घेत नाहीये की मी बरा झालो. त्यात दुसरा ट्युमर तयार होतोय आणि तो गडबडला. जर मी इतकी औषधी खाल्ली, लाख पैसे त्याच्याकडे वान नव्हती, पैसे खूप होते. पण त्याने विचार केला की पैसे ठीक आहे, हे होत आहे, पण माझ्या शरीराचा किती तोटा होतोय, म्हणजे मी किती सहन करतोय, माझ्या या सहन करण्याच्या पलीकडे चाललेला आहे. आणि हा परत नवीन लायजन झाला, मी अशा परिस्थितीत जिवंत राहील की नाही. हम्म. बरोबर. हा विचार केला हम्म. त्याने, आणि त्याने खूप डीप विचार करून त्याने त्याचं सोल्युशन काढलं. आणि ते सोल्युशन काय होतं ते वाचलं ना तुम्ही, ऐकलं ना ते. त्याने सोल्युशन काय होतं त्याचं ते, सुरुवातीलाच त्याने बोललो होतं की मला मेडिटेशनची आवड होती आणि मला हौस होती मेडिटेशन, आणि तो मेडिटेशन कर. हम्म. आणि मग त्याने मेडिटेशनला त्याने अजून याची एक जोड दिली, आणि त्याने ह्या ट्युमर वरती विजय मिळवला आणि तो सुदृढ झाला. आणि दुसरं उदाहरण त्या मुलाचं, की डेड बॉडी आलेली त्याच्या ह्याच्यामध्ये, त्याने ती ऑपरेट केली. ऑपरेट केल्यानंतर त्या आर्टरी मोकळ्या केला, आणि त्याचं हृदय धडधडायला लागलं. आयसीयू मध्ये टाकलं, आणि त्याला त्याने महिन्याभरामध्ये बरा केला आणि घरी पाठवला. नुसतं त्याला बरं करून घरी नाही पाठवला, ही गोष्ट परत होऊ नये हम्म. त्याच्या बायकोला बोलवून तिला थोडस काउन्सिलिंग करून, हो. दोघांचं आयुष्य त्याने जे मध्ये एक आनंदी आनंद तयार केला. आनंदी हो. आनंद, आणि त्या आनंदी आनंद तयार करून दोघांचा समेळ घडवून आणला, की ते अजूनही बरोबर आहेत. त्यांचे डायव्होर्स पेपर त्यांनी तयार केलेले सर्व अजूनही, म्हणजे ते नुसते पडलेले नाही, ते नाहीसही होऊन गेले, हो. इबार होऊन गेले. पण यांचा हम्म. डायव्होर्स झालेला नाही. नाही, आणि ते चांगलं आयुष्य जगतायत. तर त्याने हिच्यामधनं दोन गोष्टी सांगितल्या. मनुष्य ज्यावेळेस आयुष्य जगतो त्यावेळेस तो एक स्ट्रेसफुल कंडिशन मध्ये असतो. त्याने त्या स्ट्रेसफुल कंडिशनला म्हटलं आहे सायको सोशियल ट्रेस. हम्म. सायको सोशियल ट्रेस.
त्याच्याकडे कितीही पैसा असू दे, कोणाकडे कितीही पैसा असू द्या, काही असू द्या, काही नाही, पण हा सायकोसोशियल ट्रेस आणि त्याच्या विरुद्ध असतो एक आनंद, आनंदित. हम्म. या दोघांचा आपल्या शरीरावरती खूप परिणाम होत असतो. बरोबर. आणि हे जे काही रोग राई किंवा जे जे डिसिजेस आहेत, या डिसिजेसला कारणीभूत असतो जास्तीत जास्त आपला सायकोसोशियल स्ट्रेस. हम्म. सर्वात जास्त अगदी घातक सायकोसोशियल स्ट्रेस. आणि अशा या सायकोसोशियल स्ट्रेसला तुमचे पैसे विषय काहीही उपयोगाचे नसतात. कितीही असू द्या, काही उपयोगाचे नसतात. तुमच्या ट्रीटमेंट करता समजा एखादं इंजेक्शन, समजा एखाद्या ज्याला पैसे नाही त्याला इंजेक्शन 5,000चं मिळत नाही, आणि एखाद्या लाख रुपयाचा तो मनुष्य आणून टोचूनही घेईल. त्याच्यामध्ये काही विशेष असा काही फरक नसतो. तर त्याने दोनच रिझन दिली एका गोष्टीची, की तुम्हाला यातून जर बाहेर निघायचं असेल, यातून जर बाहेर निघायचं असेल तर दोनच गोष्टी कारणीभूत आहेत. एक, तुम्ही सायकोसोशियल ट्रेसवरती विजय मिळवा, आणि तो जर ते तुम्ही ते आयुष्य सोडा आणि आनंदी आयुष्य जगा. आनंदी मन ठेवून तुम्ही ते आयुष्य जगा. त्याने परिणाम काय होतो म्हणला, त्याच्याने शरीरात काय तोटा होतो? सायकोसोशियल ट्रेसमुळे की तुमच्या शरीरामध्ये जे क्रोमोझोम आहेत, क्रोमोझोम म्हणजे डीएनए आणि क्रोमोझोम, बरोबर आहे, की जे हम्म. तुमच्या शरीराचं जो ऑर्केस्ट्रा आहे, की त्या तुमच्या शरीराची जळणघळण रोजची डेली आतली आतली यंत्रणा आहे, की जे तुमचं ते ठरवत असतात, ते असतात तुमचे क्रोमोझोम. आणि डीएनए ला ते अटॅच, डीएनए आणि क्रोमोझोमचं एक वेगळं नातं आहे, बरोबर आहे. हे हो. म्हणजे थोडक्यात सर, डीएनए आणि क्रोमोझोम हे तुमच्या शरीराचं जे दळण वळण, चाल चलन वगैरे हे सगळे ते क्रोमोझोम ठरवत असतात, बरोबर आहे, की हम्म. तुम्हाला तुमचं शरीर कसं ठेवायचं आहे, हे ते चलन ठरवत असतात. आणि हे जर तुम्हाला ठरवायचं असता तर याच्यावरती, या क्रोमोझोम वरती परिणाम कोणाचा होतो? या दोन फॅक्टरचा. कुठला? पहिला फॅक्टर आहे सायकोसोशियल ट्रेस. Stress. तो जर तुमच्या जीवनामध्ये फ्रिक्वेंटली येत असेल तर या क्रोमोझोमची साईज ही लहान 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 होत जाते. हम्म. आणि जसजशी ती लहान 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 होत जाईल ना, तसतशी तुमच्या शरीराची मानसिक क्षमता म्हणतोय मी, हा शारीरिक नाही. हम्म. तुम्ही कितीही धिप्पाड असू द्या, किती तुम्ही स्ट्रेसफुल असू द्या, काही असू द्या, मानसिक क्षमता नाही तर मग तर दाराशी अजूनही जिवंत राहिला असतं, बरोबर. बरोबर. म्हणजे नाही ना, म्हणजे असे बॉडी बिल्डर लोक अजून जिवंत राहिले असते ना. पण मानसिक क्षमता, शारीरिक क्षमता नाही, मानसिक क्षमता ही तुमची हम्म. दुर्बल 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 होत जाते. आणि त्या क्षमतेचा परिणाम तुमच्या इतर बॉडीच्या ऍक्टिव्हिटीज वरती होतो. मग तुमच्या बॉडीच्या ऍक्टिव्हिटीज कुठल्या? तुमच्या शरीराचं हार्मोनल सिक्रिशन, म्हणजे तुमची एंडोक्राईन सिस्टीम, हार्मोनल सिक्रिशन, ते हम्म. अनइव्हन व्हायला लागतं. ते अनइव्हन व्हायला लागलं की मग तुमचा तो अनइव्हन व्हायला लागलं की, समजा डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीमला रिस्पॉन्सिबल फॉर तुमची ऍड्रेनालिन ग्लँड आहे. त्या ऍड्रेनालिन ग्लँड मधून तुमचा ऍड्रेनालिन हार्मोन सिक्रिट होत आहे, बरोबर आहे. हम्म. त्यावर जर तुमचा परिणाम झाला, ते ऍड्रेनालिन सिक्रिशन आलंच नाही ते हार्मोन, तर तुमचं ते पचन क्रिया, पचन अपचनाची जी क्रिया आहे ते होईल का? बरोबर. नाही. त्यामुळे तुम्हाला ऍसिडिटी, कॉन्स्टिपेशन हे सर्व गोष्टी होतील. थायरॉइड आहे, थायरॉइडचं जर तुमचं ते थायरॉइडचे जे फॅक्टर आहेत, थायरॉक्झिन आणि ते T4 T3, याच्या सिक्रिशन जर कमी जास्त व्हायला लागलं तर तुमच्या शरीरावर ताबडतोब परिणाम होतो. डॉक्टर मग तुम्हाला थायरॉक्झिनच्या गोळ्या देतात त्याला सप्लिमेंट म्हणून.
बरोबर आहे. तर ह्या गोष्टी तुमच्या त्या फॅक्टरमुळे होतात. हम्म. कुठल्या? सायकोसोशियल. सायकोसोशल स्ट्रेस. आणि सायकोसोशियल ट्रेस हे माणसाची टेंडन्सीच बनून जाते. त्याला कितीही काही असू दे, एवढं तो कायम असा ट्रेस मध्येच राहतो. आणि विचार करेल ना, तो स्ट्रेसफुलचाच विचार करेल. माणसाचा म्हणजे कसं असते, दोन नेचर आहे. लोक असे असतात की 100 गोष्टी आहेत त्याच्यात. त्या 100 गोष्टीमुळे तो ज्या 99 गोष्टी आहेत की ज्या आनंदाच्या आहेत त्याचा नाही विचार करत. पण हम्म. तो एक गोष्ट आहे की जी आनंदाची नाही आणि ती त्याची दुःखाची आहे, तो त्याचाच विचार करत बसेल. मग काय उपयोग आहे या 99%, 99 गोष्टी आनंदाच्या असून जर त्याचा तो जो उपभोग घेत नाहीये आणि तो त्यातूनच जर ते शेवटची एकच गोष्ट दुःखाचीच गोष्ट शोधतोय आणि स्वतःच्या शरीराला लावून घेतोय, त्याच्यामध्ये फरक काय होईल सांगा बरं. म्हणजे माझ्याकडे सर्व गोष्टीच्या सुविधा आहेत, सर्व गोष्टीचं सुख आहे, पण मी त्यातूनच ते माझं दुःख शोधतोय. आणि ते का दुःख शोधतोय? कारण मला ते लावून घेण्याची सवय आहे. बरोबर आहे. हा हम्म. एक एक भाग. दुसरा भाग. हा दुसरा भाग. माझ्याकडे भरपूर अडचणी आहेत, माझ्याकडे खूप आहेत, सर्व चाललंय. बरोबर आहे. पण जे हम्म. माझ्याकडे आहे, जे मी आजपर्यंत तिथपर्यंत पोहोचलोय, तिच्यातच मला आनंद. आणि माझे पुढे मी तसाच आनंद याच्यापेक्षा वाढवण्याचा मी प्रयत्न करत राहील. ही त्याच्याकडे वृत्ती आहे. हम्म. बरोबर आहे. ही त्याच्याकडे ही वृत्ती आहे. आणि ती त्यामुळे ती वृत्ती असली अंगात, तर मग तो काय करतो, त्या दृष्टीने प्रयत्न करतो. आणि जे आनंदाचाच तो विचार करतो, दुःखाचा विचारच नाही करतो. लेट इट बी. आहे तो जीवनाचा भाग आहे, चलो ठीक आहे, ओके. पण याचा परिणाम त्याच्या त्या क्रोमोझोमवरती होत नाही. ते क्रोमोझोमची साईज आहे ना, ती या जितीच राहते. आणि त्या डीएनए क्रोमोझोम वरती जर साईज ती तशीच राहिली, त्याच्यामध्ये जर असं शिकुळ पण आलं नाही, तर त्याचा परिणाम तुमच्या एंडोक्राईन सिस्टीम वरती होत नाही. तुमची एंडोक्राईन सिस्टीम एकदम मस्तपणे आयडियल कंडिशन मध्ये काम करत राहते. जेव्हा हम्म. त्यातून तुम्हाला थायरॉइड म्हणून जेवढं थायरॉक्सिन येणं आहे तेवढं येत राहतं, ऍड्रेनालिन येणं आहे तेवढं येत राहतं, पिच्युटरी ग्लॅन्ड मध्ये जे हार्मोन येणे आहे ते येत राहतात, जात राहतात. काही त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होत नाही. काहीच परिणाम होत. आणि हम्म. 90% शारीरिक आजार जे उद्भवतात त्याचं जे रूट आहे ते तुमच्या मनामध्ये आहे. आणि अशा या 90% आजारांना हम्म. कुठलंही औषधाची गरज नाही. नाही. दॅट यू कॅन क्युअर बाय ट्रीटिंग युअर माइंड, हम्म. युअर सेल्फ. बरोबर आहे. हे बरोबर. तुम्ही शकतात. हे दोन प्रकारे करू शकतात. हम्म. ते आता हे दोन प्रकार कुठले? तुमच्या क्रोमोझोमला तुम्ही छोट्यापासून वाचवू शकतात. त्याचं तुम्ही तुमच्या दुःखाचं रूपांतर तुम्ही आनंदामध्ये करू शकता. त्यामध्ये दोन गोष्टी तुम्हाला आवश्यक आहेत. आता आपण हे डॉक्टरचं बघूया. डॉक्टरचं हे तुम्हाला मी सांगतो त्या हम्म. गोष्टी आवश्यक. त्याची उदाहरणं देईल मी त्या डॉक्टरचे तुम्हाला. दोन हम्म. गोष्टी. कुठल्या दोन गोष्टी? पहिली म्हणजे तुमची विल पॉवर काहीची इतकी स्ट्रॉंग असते की ते या गोष्टीचा विचारच करत नाही. कारण त्याच्या माइंड मध्येच विल पॉवर असते, ते स्ट्रॉंग असते. ते नेहमी हम्म. या अशा या येणाऱ्या या फालतू फालतू गोष्टीचा विचारच करत नाही. ते लक्षच देत नाही. चलो ठीक आहे, सला कर देंगे तो, हो कर दे, हो जाएगा कर दे, याच गोष्टीचा ते विचार करत. बाकी असा गोष्टीला विचार करत नाही. आणि काही ना की ज्यांच्याकडे ती विल पॉवर नाहीये,
तर त्याच्याकरता सुद्धा आधार आहे ना. कुठला? तो आहे आपला मेडिटेशनचा. मेडिटेशन. मेडिटेशनच्या माध्यमातून तुम्ही हा सायको सोशियल स्ट्रेस हा ट्रिमेंडस कमी करू शकता. ट्रिमेंडस करू शकता, कमी करू शकता. पण पण याला तुम्ही ते मेडिटेशन कसं, ते काही असं साधं नाहीये मेडिटेशन. बसलो मी, डोळे मिटले आणि माझं चाललंय, मी याला झोपतोय, झालं माझं मेडिटेशन. तास 2 तास नाही. मेडिटेशन 10 मिनिटं पण होत नाही, किंवा 5 मिनिटं पण होत नाही मेडिटेशन. म्हणजे आपण जे म्हणतो ना ध्यान लागतं, अरे 2-2 मिनिटं पण ध्यान लागत नाही. आपण तासभर बसतो, पण त्या तासामध्ये 2 मिनिटं पण आपण ध्यानात जात नाही. काय, 2 मिनिटं पण आपण ध्यानात जात नाही सुरुवातीला. जातो आपण कधी कधी, पण त्या ध्यानात, आणि आपल्याला हेही कळत नाही की मी ते 2 मिनिटं मी ध्यानात कधी गेलो. म्हणजे एवढं आपलं हे काही शेवटी हे काही कोणी बघत नाही. आता मी सांगितलं की तू बस सिद्धासन कर, पद्मासन कर. अरे हे मांडी आणि इथे पाय इथे ठेवला तिथे ठेवला, याला जमलं की नाही जमलं हे मी सांगू शकतो. हा, कारण मला ते डोळ्यांनी दिसतंय. पण तुमच्या मनामध्ये काय चाललंय डोळे मिटून, हे मी कसं सांगू शकणार? बरोबर आहे. ते मी नाही सांगू शकत. हा, पण मी तुमच्याकडनं ते प्रॉपर डायरेक्शन देऊन ते करवून घेऊ शकतो. आला का डिफरन्स तुमच्या लक्षात? तुमच्याकडनं मी प्रॉपर तुम्हाला सूचना देऊ, काय त्या ऍक्शन सुरुवातीला करायच्या हे सांगू, तुमच्याकडनं मी ध्यान करवून घेऊ शकतो. आणि एकदा तुमच्याकडनं ते ध्यान करून घेण्याचं आलं, आणि वेळोवेळी फ्रिक्वेंटली हे जर घडलं, फ्रिक्वेंटली हे जर गोष्टी घडल्या, तरच तुमचं ते ध्यान होऊ शकतं. बरोबर आहे? तरच ते ध्यान होऊ शकतं. आलं लक्षात? म्हणून डॉक्टरने काय सांगितलं होतं की तुम्ही, मी ध्यान करतो, ध्यान केल्यानंतर मग त्याने त्याचं रूप पुढचं हे करून त्याने ते त्या ट्युमर पासूनही त्याने फ्रीडम मिळवलं, आणि त्या मुलालाही त्याने जीवनदान दिलं. हे तर आपलं झालं. अजून त्याने एक गोष्ट सांगितली. कशी? ही जो डॉक्टर, त्या डॉक्टरने काय सांगितलं की त्याने काय विचार केला आणि त्याला काय अनुभवलं. त्याने काय सांगितलं की आपल्या शरीरामध्ये, आता बघूया आपण ध्यानाकडे जाऊया. आता शरीराकडून ध्यानाकडे जाऊया. बिलकुल लक्षपूर्वक शरीराकडून आता ध्यानाकडे जाऊया, घुसूया, की बाबा कसं आहे ते हिलिंग करतं. व्हॉट इज द हिलिंग? आणि त्याला मी म्हटलं होतं की याला योगाची जोड कशी असते ते आता आपण बघूया. आता तर आपण हे सर्व जनरल बघितलं, तर आता त्याचं मेन बघूया. आता त्यांनी डॉक्टरांनी काय सांगितलं की आपलं शरीर आहे हे जवळजवळ 50 ट्रिलियन सेल ने बनलेलं आहे. हे डॉक्टरांचे वाक्य आहे, लक्षात घ्या. तुम्ही वाटल्यास परत तो व्हिडिओ ऐका. आपलं शरीर हे 50 ट्रिलियन सेलनी बनलेलं आहे. हे जे आपले हे जे सेल म्हणजे काय? शरीरातला सर्वात मायन्यूट मधला मायन्यूट भाग. ही मी हे डिवाइड केलं, ते डिवाइड करून परत डिवाइड केलं, डिवाइड करत पूर्ण डिवाइड करत करत गेलो की अशी परिस्थिती येईल की ते डिवाइडच होणार नाही, आणि ते एकच शिल्लक राहील, पण ते डिवाइडच होणार. दॅट इज कॉल्ड सेल. असे हे सर्व सेल, 50 ट्रिलियन सेल म्हणून आपलं शरीर बनतं. बरोबर? त्यांनी त्याला काय सांगितलं की हे जे सेल आहेत, हे सेल आपली एनर्जी तयार करण्याचं एक पॉवर हाऊस आहे. बरोबर आहे? हे एनर्जी तयार करण्याचं हे पॉवर हाऊस आहे. आणि या पॉवर हाऊस
त्यांनी त्याला पॉवर हाऊसच्या ऐवजी दुसरं काय नाव दिलं? इट इज अ म्युझिक इन्स्ट्रुमेंट. याने काय दिलं? म्युझिक इन्स्ट्रुमेंट. हे म्युझिक इन्स्ट्रुमेंट जर चांगल्या तऱ्हेने वाजत राहिलं, हे म्युझिक इन्स्ट्रुमेंट जर चांगल्या तऱ्हेने जर वाजत राहिलं, तर तुमच्या अंगामध्ये एक प्रकारची एनर्जी तयार होते. एनर्जी तयार होते. हे म्युझिकचं रूपांतर म्हणजे एक एक सेल मधनं म्युझिक येणार. म्हणजे जे म्युझिक आहे हे एकत्रित होतं, त्याला त्यांनी सिम्फोनी नाव दिलं. आणि ती सिम्फोनी म्हणजे तुम्हाला आनंद देणारं इन्स्ट्रुमेंट. हे बघ, लक्षात घ्या. एक एक सेल कशाचं कार्य करते? इट इज अ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. ते म्युझिकल इन्स्ट्रुमेंट मधनं म्युझिक तयार होते. त्या सर्वांचं एकत्रितपणे त्याची एक सिम्फोनी तयार होते. आणि ती सिम्फोनी मग तुमच्या शरीराला हिलिंग करते. ती सिम्फोनी तुमच्या शरीराला हिलिंग करते. हे त्या डॉक्टरांचे जसेचे तसे वाक्य आहे. आता बघूया, आता आपण हिच्यामध्ये योगाची जोड देऊया. याला आपण योगाची जोड देऊया. बरोबर आहे. म्हणजे हिलिंग योगा माध्यमातून कसं करतात. आता प्रत्येकाच्या शरीरा माणसामध्ये सेल आहेत. इट इज अ कॉमन. कोणामध्ये 50 ट्रिलियन असतील, कोणामध्ये 30 ट्रिलियन असतील. त्याच्या बॉडीच्या साईज नुसार ते ठरेल. बरोबर. ओके. आता हे म्युझिक इन्स्ट्रुमेंट आहे. जर माझ्या घरामध्ये मी नुसतं इन्स्ट्रुमेंट आणून ठेवलं आणि त्याला भिंतीवरती लावून ठेवलं, ते आपोआप वाजणार आहे का? आपोआप वाजणार आहे का ते? ठीक आहे, माझं ना इन्स्ट्रुमेंट एकदम मस्त आहे, मी आणलेलं आहे, चांगलं आहे माझं म्युझिक इन्स्ट्रुमेंट, त्याला मस्त वाजतं विजतं. अरे पण मी त्याला वाजवत नाही, तर त्यातून मला धून कुठून मिळणार आहे? हा. आता त्या म्युझिक इन्स्ट्रुमेंटला वाजवण्याचं टेक्निक हे आपल्या योगात आहे. त्या सेल मधनं म्युझिक कसं निघेल, त्याला मी ते कसं वाजवेल, आणि त्यातून माझं म्युझिक कसं त्यातून निघेल, आणि या असंख्य 50 ट्रिलियन सेल पासून त्याची सिम्फोनी तयार होईल. आणि ती सिम्फोनी मग माझं हिलिंग तयार करेल. ते ते हिलिंगचा असा विचार करत नाही. ते कॅन्सरही दुरुस्त करू शकतं. त्याला कुठल्याही रोगाचं बंधन नाही त्या हिलिंगला. आणि त्या सेलला म्युझिक देण्याचं, त्या सेलला कार्यरत ठेवण्याचं काम आपल्या योगामध्ये आहे. त्याच उपाय आपल्या योगामध्ये आहे. तो काय आहे हे मी आधी पण सांगितलेलं आहे. पण आता त्या डॉक्टरांनी तेवढं मोठं दिलं म्हणजे याचा आता फायदा पण घ्यायला पाहिजे. त्यांनी त्याचा एक्सपिरियन्स दिलेला आहे, त्यांनी त्याचा अनुभव सांगितलेला आहे. आणि तो अनुभव का आलेला आहे, त्यांनी तो कसा आलेला आहे हे सांगणं खूप जरुरीचं आहे. त्याला हे योगाची जोड देणं फार महत्वाचं आहे. म्हणून आपण एवढं हे उपद्व्याप करतो. आता आता या म्युझिक ह्या ज्या सेलला सुप्त सेल असल्या, तुम्ही काहीच करत नाहीये, काही बोलतही नाहीये, काही नाहीये, कुठल्याच तुमच्या शरीरामध्ये कसल्याच प्रकारचे व्हायब्रेशन नाहीये. काय होतं, एखादी आता बघा, मी एखादा अवयव त्याचा वापरलाच नाही. एखादा अवयव वापरला नाही. समजा मी आता माझा हात आहे, हात माझा जवळजवळ 1 वर्षभर गळ्यात होता. मागे पूर्वी फ्रॅक्चर झालं होतं. त्यावेळेस काय झालं होतं, त्याचं वर्षभरात असा पेरकंडासारखा झाला होता, पोटासारखा. त्याला वरती काहीच नव्हतं शिल्लक. का? कारण त्याचा वापरच होत नव्हता. कारण त्याच्या हालचालीच होत नव्हत्या. त्यामुळे तिथले सेल काय झाले, माझे सर्व डेड झाले. ते सर्व सेल माझे डेड झाले ना, कारण तिथे हालचाल नाही, काही नाही, कुठलं व्हायब्रेशन नाही, काही नाही, काही नाही, सर्व डेड झाले. म्हणून तो पेरकंडासारखा. पण ज्या वेळेस मग तो प्लास्टर निघाला आणि मग त्याला मग फिजिओथेरपी झाली,
त्यातलं ब्लड सर्क्युलेशन झालं, काही मग त्याच्यामध्ये काय जे आतून जे काही व्हायब्रेशन त्याला मिळायला लागले, त्यानंतर तो पूर्ववत बरा झाला. म्हणजे थोडक्यामध्ये काय आहे की समजा एखादा अवयव जर आपण माणसाने तो वापरला नाही, तो ऱ्हास होत जातो. जसे माणसाला पूर्वी शेपटी होती, पण त्या शेपटीचा काही उपयोगच नव्हता. मग ती हळूहळू कमी 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 होत घेऊन तुमच्या शरीरामध्ये गेली घुसत. अजूनही एवढीशी शिल्लक आहे ती आतमध्ये. तिला आपण अपेंडिक्स म्हणतो. अपेंडिक्सच्या रूपात ते अजूनही आहे. ते कधी कधी उदयाशयाला जर टच झाली तर आपलं पोट दुखायला लागतं. मग आपण ते ऑपरेशन करून कापून टाकतो आणि त्यापासून मग आपल्याला रिलीफ मिळतो. हा, तो 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 जाऊ द्या, तो भाग वेगळा आहे. परंतु या हे जे सेल आहे, या सेलला जर तुम्हाला म्युझिकल, इट इज अ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट ते त्याने म्हटलंय. पण ते नुसतं म्युझिकल इन्स्ट्रुमेंट ठेवून उपयोगाचं नाही, त्यातून म्युझिक यायला पाहिजे. आणि ते नुसतं म्युझिक हे तुमचं बसून येणार नाहीये. हे म्युझिक हे म्युझिक तुमचं बसून येणार नाहीये. आलं का लक्षात? त्या म्युझिकला, त्या इन्स्ट्रुमेंटला तुम्हाला वाजवावं लागणार आहे. आणि तो जे म्युझिक वाजलं आणि त्यातून जे काही तुमचे ते ध्वनी व्हायब्रेशन निघणार आहे, डॉक्टरने त्याला म्हटलं आहे सिम्फोनी. सिम्फोनी, ते सिम्फोनी तयार व्हायला लागणार आहे. ती सिम्फोनी केव्हा तयार होईल? ज्यावेळेस तुमचं हे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट वाजेल आणि त्यातून ध्वनी बाहेर निघतील. ते ध्वनी बाहेर निघाल्यावर तुमची सिम्फोनी तयार होईल. आणि ती सिम्फोनी नंतर तुमचं हिलिंग करेल, एक्सलंट हिलिंग करेल. म्हणजे त्या सिम्फोनीवरती तुमचं हिलिंग डिपेंड आहे. दिस इज द बेसिक. त्या सिम्फोनीवरती तुमचं हिलिंग डिपेंड करतो. मग आता आपल्याला यांचं आता हे वाजवायचं आहे. आता सर्व सेलला आता वाजवायचं आहे. ते इन्स्ट्रुमेंटला आपण आता चालू करायचं आहे. तो योगाच्या माध्यमातून आपण काय करू शकतो, हे काय करणार सांगा? हे आपलं आधी झालेलं आहे, पण ते आता तुम्हाला त्याची लिंक लागणार नाही, कारण तुम्ही एवढे लक्षात ठेवत नाही. बरोबर आहे? हे एवढं लक्षात ठेवत नाही आपण. आता त्या सेलला मला व्हायब्रेशन द्यायचे, प्रत्येक सेलच्या बॉडीला. नॉट ओनली दिस स्किन आहे, स्किन नाही, स्किनही सेलचीच बनलेली आहे. माझे आतले ऑर्गनही सेलचेच बनलेले आहे. माझा मेंदू ही सेलचाच बनलेला आहे, सर्व सेलचे बनलेले. आणि ज्या वेळेस तुम्ही त्याला व्हायब्रेशन देतात किंवा त्याला ते इन्स्ट्रुमेंट वाजवण्याचा प्रयत्न करतात, त्यावेळेस असं नसतं की हे माझे आता हे पोटातले सेल आता तिथे व्हायब्रेट झाले या तिथे हे झालं. तुमचे शरीरभर त्यातून व्हायब्रेशन येतं आणि शरीरभर त्यातून तुमची सिम्फोनी तयार होते. व्हायब्रेशन त्यातून ध्वनी येतो आणि त्या ध्वनीचं रूपांतर सिम्फोनीत होतं आणि त्या सिम्फोनी तुमचं मग हिलिंगला उपयोग होतो. तर आपण तर आपण जे ओंकार आणि लम वगैरे जे हे करतो, तेच म्हणजे ते ध्वनी आहेत आणि तेच हिलिंग करत असतील असं मला वाटतं. नाही नाही नाही, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे आणि मी त्याच्यावरच येतोय शेवटी. अगदी अगदी बरोबर आहे ते, आणि मी त्यावरच येतोय. तेच एक साधन आहे. तुम्हाला ते व्हायब्रेशन देऊन तुमचं ते म्युझिकल इन्स्ट्रुमेंट मधनं ध्वनी निर्माण करण्याची जी हे आहे टेक्निक, ते हे आहे. त्यात वेगवेगळे टेक्निक आहेत. आता येऊया आपण. हा, आता आपल्या या सेलला आपल्याला म्युझिक द्यायचं आहे आणि त्यातून आपलं ध्वनी बाहेर काढायचं. तो ध्वनीला आपल्याला हे करायचे आहे आपले मंत्र कॉमन. काय? चॅन्टिंग ऑफ मंत्राज. आता चॅन्टिंग ऑफ मंत्रात असंख्य आहेत, खूप मंत्र आहेत. बरोबर आहे? काही बीज मंत्र आहेत. आता आता हे बीज मंत्र आहे, मग ते पुढचं क्लासिफिकेशन होत जात आहे. आता मला स्पेसिफिक, मग आता ते क्लासिफिकेशन कसं होत आहे माहिती आहे? माझे आता हे 7 चक्र आहेत. माझ्या 7 चक्राचे 7 बीजमंत्र आहेत.
ते बीजमंत्र जर मी वेगवेगळ्या प्रकारे जर मी चॅन्ट केले तर माझ्या त्या पर्टिक्युलर ठिकाणी ते व्हायब्रेशन येतील, तिथे जाणवतील आणि तिथून ते सुरुवात होतील आणि ते पुढच्या बॉडी पर्यंत ते पसरत जातील. ते वेगवेगळे बीजमंत्र, ते जर मी चॅन्ट केले तर ते चॅन्ट केल्यानंतर त्या पर्टिक्युलर एरियामध्ये, म्हणजे पर्टिक्युलर याच्या आजूबाजूचा भाग तेवढा तुमचा म्युझिकल इन्स्ट्रुमेंट ते वाजायला लागेल आणि ते इन्स्ट्रुमेंट वाजायला लागलं की त्यातून तुमची सिम्फोनी तयार होईल आणि ती सिम्फोनी तयार झाली की इट विल हेल्प यू, इट विल हील यू, मग ते हिलिंग होईल. बरोबर आहे. कॉमन मंत्र आहे, साधं तुम्ही ओंकाराचा जप करा, ओंकाराचं चॅन्टिंग करा, ओम, हे पूर्ण शरीरभर तुम्हाला व्हायब्रेशन मिळते आणि तुमच्या शरीरातले सर्व पेशी, नख शिकांत पेशी, ते सर्व इन्स्ट्रुमेंट जागृत होईल, सेल इन्स्ट्रुमेंट जागृत होतील आणि त्यातून ध्वनी बाहेर पडेल आणि त्याची ही सिम्फोनी तयार होईल आणि ती सिम्फोनी तुमचं हिलिंग करेल. तर योगामध्ये याला काय नाव दिलं आहे, हे या जो आपण जो ध्वनी म्हणतोय, या म्युझिकल इन्स्ट्रुमेंट मधला येणारा ध्वनी, त्याला योगामध्ये म्हटलेला आहे नाद. योगाच्या भाषेत त्याला म्हटलं आहे नाद. आणि हा सर्व 50 ट्रिलियन सेल मधला ध्वनी ज्यावेळेस एकत्रित होतो तर डॉक्टर म्हणतो इट बिकम अ सिम्फोनी. आपल्या योगामध्ये त्याला नाव आहे नादानुसंधान. नादानुसंधान. आणि नादानुसंधान हे आपली योगाची एक स्टेज आहे. ती स्टेज आली, आपल्याला ती साधता आली की तुमचं शरीर ऑटोमॅटिक स्वतःच हिलिंग करायला लागतं. त्यावेळेस तुम्हाला ना मानसिक आजार असतात, ना मानसिक आजार सोडण्या, ना तुमच्याकडे शारीरिक आजार असतात. तुमचं शरीर अगदी सुदृढ असतं, ओके असतं सर. तुम्हाला कुठल्या औषधाची गरजच भासत नाही. तुमच्या समोर औषध आलं तरी तुम्हाला त्याची किळस येईल, हे काय घ्यायचं हे सर, एवढं अशी तुम्हाला त्याची किळस येईल. म्हणजे माणसाला शेवटी माणसाच्या शरीरामध्येच असे काही तुमची यंत्रणा आहे, डिफेन्स पॉवर आहे, की ते तुमच्या शरीराची रक्षा प्रणाली आहे, की ते तुमच्या शरीराचं रक्षण करते आणि कुठून काही अटॅक झाला त्या अटॅकलाही ते परतवून लावते. ही तुमची इनबिल्ट असते. पण आपल्या या भौतिक जगामध्ये ती इनबिल्ट प्रणाली ती कमकुवत होऊन जाते. म्हणजे त्याला ते आपली जी मिलिटरी आहे त्या मिलिटरीला प्रॉपर खायला मिळत नाही, त्याला व्यवस्थित कुठल्याही प्रकारची त्याची निगा होत नाही, त्यामुळे ती डिफेन्स पॉवर आपली कमी कमी होत जाते. मग तिला जर आपल्याला स्ट्रॉंग करायची आहे तर तुम्ही हा मार्ग आहे, ध्यान करा, मंत्र चॅन्टिंग करा. मंत्र चॅन्टिंग करून तुम्ही ध्यान करा. हे जर तुम्ही प्रॉपर वेने टेक्निकने जर केलं, तुम्हाला कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त फायदा त्याच्यामध्ये मिळू शकतो. पण नुसतं मी मेडिटेशन करतो, डोळे मिटून बसतो, त्याला अर्थ नाही. कारण ध्यान असं नसतं. तुम्ही ध्यान करायला बसलात तासभर, तुमचं ध्यान 1 मिनिटही होत नाही, पण डोळे मिटलेले झोपलेले राहतात. पण ध्यान जे असतं मेन, ते तुमचं मिनिट 2 मिनिटही होत नाही आणि त्यांचं ध्यान कधी झालं काय झालं ते तुम्हाला कळत पण नाही. म्हणून तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्यायचं नसतं. माझं ध्यान झालंय की नाही झालंय त्याकडे लक्ष द्यायचं नसतं. यू फर्स्ट चॅन्ट द मंत्रास. तुमचे मंत्र चॅन्टिंग करून तुमच्या शरीरातल्या ज्या पेशी आहेत, सेल आहेत, त्यांनी त्याला उपमा दिली, त्याला म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे, त्याला तुम्ही वाजवायला शिका आधी. त्यातनं तो ध्वनी येईल. त्या ध्वनी जो येईल त्याला आपण नाद म्हणतोय. जे म्युझिक येईल त्याला नाद म्हणतोय. तर नादाचं रूपांतर तुमचं नादानुसंधान मध्ये होईल. त्याला डॉक्टरांनी सिम्फोनी नाव दिलंय. आणि हे जे नादानुसंधान आणि सिम्फोनी आहे तुम्हाला ऑटोमॅटिकली हिलिंग करेल.
आणि ते हिलिंग करेल किंवा ज्यावेळेस त्याबरोबर ज्यावेळेस तो नाद येईल, नादानुसंधान आल्यानंतर त्याचं रूपांतर तुमचं ध्यानामध्ये सुद्धा होईल. ते हिलिंग हे नंतर होईल, तुम्ही आधी ध्यानात जा. तो नादानुसंधान तुम्ही असे तल्लीन होऊन ऐकणार. तुम्हाला कशा तुमचं मन आहे ना इतकं फोकस होईल एका ठिकाणी की तुम्ही तुमच्या शरीराला सुद्धा विसरून जाणार. काहीच राहणार नाही तुमच्या शरीराविषयी तुम्हाला ज्ञानच राहणार. तुम्ही फक्त असे बसाल की मी एक आत्मा आहे, बस अशी स्थिती येऊन जाते की बस मी एक आत्मा आहे, काही नाही आहे, नथिंग. पण तुमचं अस्तित्व आहे हे तुम्हाला जाणवं. शरीर जाणवणार नाही, पण तुमचं अस्तित्व आहे एक आत्मिक रूपाने हे तुम्हाला जाणवेल. आणि मग त्यावेळेस ते नादानुसंधानची क्रिया ती साइड बाय साइड त्या ध्यानाबरोबर ती नादानुसंधानची क्रिया पॅरलल वेने जाते. आणि मग त्यावेळेस मग तुमची एंडोक्राईन सिस्टीम पूर्ण बॅलन्सला येते शारीरिक. आणि ती बॅलन्सला आली की तुमचे हे छोटे मोठे काही आजार खिळूक खुळूक सर्व असे चुटकीसारखी दूर पडून जातात. मध्ये एखादा हायवे असतो, तो हायवे कसे साफ पाण्याची गाडी येते, तो हायवे साफ करत जाते, तसं त्या हायवेवरची घ्याद आहे ना आजूबाजूला पडून जाते, साफ होऊन कुठे नदी नाल्यात निघून जाते. तसं आपलं हे शरीर स्वच्छ होत आणि प्रसन्न होत. आणि हे प्रसन्न झालं तर मग काय ते ट्युमर असू द्या काही असू द्या ह्या सगळ्या गोष्टीपासून आपल्याला आराम मिळतो. हे त्या डॉक्टरने, आता तुम्ही काही लोक उशिरा आले, ते आम्ही आधी बेसिक सुरू केलं होतं. बेसिक नंतर मग आम्ही स्थूलाकडून सूक्ष्माकडे गेलो. अर्धे लोक तुम्ही डायरेक्ट सूक्ष्म सुरू झाल्यावर आलेत, स्थूलाच्या आधी आलेच नाही. असं आहे. आता तुम्ही ऐकलेलं आहे, आता किती लोकांनी तुम्ही ते व्हिडिओ ऐकला. आता तुम्ही म्यूट काढा आणि चर्चा करा. हॅलो, आता म्यूट काढा सर्वांनी आणि आता चर्चा करा, प्रश्न विचार. प्रश्न आहे मला एक. हा विचार. हा, आपण जेव्हा मंत्र चॅन्टिंग करतो हा माइंड मध्ये, मग हा त्या माइंड मध्ये केलेलं मंत्र चॅन्टिंगचा असर सेल वरती कसा होतो? सेल वरती कसा होतो? तो हम्म. होतो. माइंड वरचा चॅन्टिंगचाही तो. हे बघा, आपण दोन प्रकारचं चॅन्टिंग, एक म्हणजे व्होकल चॅन्टिंग, बरोबर आहे, आणि दुसरा आहे माइंड चॅन्टिंग. एकदम सुंदर प्रश्न, बरोबर आहे आणि आयडियल आहे तो, त्याचा बरोबर आहे ते. ज्यावेळेस आपण आता हे बघा, आपण ज्यावेळेस सुरुवात करतो प्रार्थनेला, सुरुवातीला 4 प्रकारचे चॅन्टिंग करतोय, बरोबर आहे. पहिलं चॅन्टिंग करतो आपण लाऊडली, बरोबर आहे, एकदम लाऊडली चॅन्टिंग करतो. हा, तर त्याचा बेनिफिट काय आहे की तुमच्या आजूबाजूचा परिसर व्हायब्रेट होतो आणि तिथे तुम्हाला क्लिनिंग तयार होते, बरोबर. बरं, दुसरं चॅन्टिंग आहे आपलं 50-50 वालं, म्हणजे स्थूलाकडून सूक्ष्माकडे कसं जातोय आपण, त्याचं हे उदाहरण आहे चॅन्टिंगचं सुद्धा. तसंच मग आपण काय करतोय, 50-50 करतोय. 50-50 मध्ये काय करतोय मग आपण, ती शुद्धता झाली, ती शुद्धता झाल्यानंतर काय करतोय आपण, आपल्या शरीराकडे येतोय. शरीराचं जे वलय आहे औरा, तो 50-50 करून तो औरा आपण शुद्ध करतो. म्हणजे बाहेरून आत येतोय, पण त्याकरता आपण काय करतोय, आपल्या चॅन्टिंगची जी प्रपोर्शन आहे ते आपण बदलतोय. तिसऱ्या नंतर काय करतोय आपण, 20-80, ओ छोटा आणि मकार लांबवलेला. त्यामध्ये काय होतंय की तुम्ही आतमध्ये प्रवेश करताय. आता औराविरा गेला, आता तुम्ही आतमध्ये जातायत, तुमच्या आतमधल्या ह्याच्यामध्ये
तुम्ही तिथे व्हायब्रेट व्हायला सुरुवात होते. त्यावेळेस तुम्ही तुमच्या शरीराला तुमची जे म्युझिक इन्स्ट्रुमेंट आहे त्याला तुम्ही व्हायब्रेशन द्यायला सुरुवात करताय. बरोबर आहे? आलं का लक्षात? आणि ज्या वेळेस ते ध्वनी तयार होतात आणि ते ध्वनी नादानुसंधानमध्ये बदलतात, त्यावेळेस ते बदलण्याची जी क्रिया आहे आणि त्याचे जे वेव्ज आहेत नंतरच्या अगदी सूक्ष्म लेवलला, त्यावेळेस तुम्ही मनातल्या मनात चॅन्टिंग सुरू ठेवताय. तर ऑटोमॅटिक जाणार तुमची. हे बघा, तुम्ही काही करू नका. तुम्ही ना, तुम्ही हे ज्या वेळेस आपलं 2080चं हे चालू ठेवा ध्वनी. हा, 28 तुम्ही चालू ठेवा. हळूहळू हळूहळू तुमचा आवाज येणंच बंद होऊन जाईल. आवाज येणं बंद होईल आणि तुम्ही मनातल्या मनातच चॅन्टिंग करत राहणार आणि त्या मनातल्या मनात चॅन्टिंगही ते तुम्ही निघून जाणार. कारण त्यावेळेस तुमच्या नादानं संधान की त्या सिम्फोनीची क्रिया हे कम्प्लीट झालेली असेल. बरोबर? आलं का लक्षात? हे थोडं हे आहे, हा प्रवास तुलाकडून सुषमाकडे आहे. आलं का लक्षात? तो जो मनातल्या मनातलं ध्वनी आहे ना, तर सिम्फोनायझेशनची प्रक्रिया आहे. ओके. हा, आणि हे ध्वनी निर्माण केल्याची प्रक्रिया आहे. आपण लाऊडली ज्यावेळेस चॅन्टिंग करतोय, तोंडाने व्हायब्रेशन देतोय, त्यावेळेस आपण त्या आपल्या सेलला, त्या सेलचं जे म्युझिक इन्स्ट्रुमेंट आहे त्याला म्युझिक तयार करतोय. त्यामध्ये ते वाजवण्याचा आपण प्रयत्न करतो. आलं लक्षात? आणि तुम्ही तो वाजण्यानंतर त्याची सिम्फोनायझेशन होणार, म्हणजे त्याचं नादानुसंधान होणार. आणि नादानुसंधान नंतर तुम्ही असे ध्यानात जाल की त्यावेळेस तुमचं चॅन्टिंगही बंद होईल. तुम्हाला स्वतःहून बंद करायची गरजच पडणार. ओके. आलं लक्षात? हो. आणि मग तुम्ही बिलकुल मग अशा परिस्थितीत जाल की तुमचं शरीर त्यावेळेस हिमोस्टॅटिक लेवलला असेल. हिमोस्टॅटिक म्हणजे इतकं बॅलन्सिंगला असेल ना, की एकदम ज्यावेळेस तुम्ही जन्म घेतात त्यावेळेचं जे शरीर असतं एकदम बॅलन्सिंग, एकदम फिअर, ते फॉर्म तुम्हाला ती प्राप्त होणार तेवढा वेळ. फुल फॉर्म म्हणजे त्यावेळेचे जे तुमच्या शरीराची जी ठेवण असते ती तुम्हाला प्राप्त होणार. मग नंतर तुम्ही काय खाऊन पिऊन बिघडवा त्याला. बरोबर? बिघडवा, काय बिघडवायचं आहे. पण त्या लेवलला तुम्हाला आणायचं असेल तर तुम्ही जाऊ शकतात त्या लेवलला. बरोबर आहे? जन्माच्या वेळची जी स्थिती असते, बिलकुल आयडियल स्थिती असते शरीराची, ती स्थिती ही तुम्ही नादानुसंधानच्या मार्फत ती मिळवू शकतात. आणि तो आनंद जो असतो तो वेगळा असतो. हिलिंग वगैरे हा प्रकार त्याचा साईड इफेक्ट आहे. आणि जे तुमचं, आणि दुसरा फायदा काय आहे ते डॉक्टरांनी एक्सप्लेन केलं. जे 2 फॅक्टर, सायकोसोशियल स्ट्रेस आणि दुसरं हे आनंदी वृत्ती. ही सायकोसोशियल स्ट्रेसचं रूपांतर तुमचं आनंदी वृत्तीमध्ये होतं. आणि आनंदी वृत्ती राहण्यामध्ये झालं की तुमची डीएनए आणि क्रोमोझोमची जी साईज आहे, ती लेवल आहे, ती तुमची मेंटेन होते. ती अशी खुंटत नाही. ती खुंटल्यामुळे हे प्रॉब्लेम येतात. आणि ते खुंटल्याला कारणीभूत असतात आपलं हे सायकोसोशियल स्ट्रेस लेवल. ते काही लोकांची ती टेंडन्सीच बनलेली असते. किती माझ्याकडे असलं तरी मी तसंच राहील. मरेला म्हणतो ना आपण, मरेला. काय सतीश मरेला म्हणायचो आपण. काय हे जे डॉक्टरने 2 फॅक्टर दिलेत ते, एक सायकोसोशियल स्ट्रेस आणि दुसरी आनंदी वृत्ती. आनंदी वृत्तीचा शरीरावर परिणाम आणि या सायकोसोशियल स्ट्रेसचा परिणाम, हे त्याने ते वर्णन केलं. आणि त्याचा परिणाम आपल्या या क्रोमोझोम वरती कसा होतो ते त्याने सांगितलं. आणि या क्रोमोझोमचं जर तुम्हाला मेंटेनन्स ठेवायचं असेल तर मग तुम्ही हे
म्युझिकल इन्स्ट्रुमेंट तुम्ही वाजवत राहा आणि ते वाजवण्याकरता तुम्ही मंत्र चॅन्टिंग करत राहा, ध्यान करा, हे करा आणि सर एक बोलू का? शरीरामध्ये नाद उत्पन्न करत राहा. हा बोला. हा म्हणजे तुम्ही आता हे जे बोललात सगळं त्याच्यावरून म्हणजे मी एक हे काढलं. फिजिक्स मध्ये नाही का आपण ट्युनिंग फोर्कला असं व्हायब्रेट करायचो रेझोनन्स येतो आणि बघा. हा आणि मग त्याच्यानुसार ती फ्रिक्वेन्सी ते किती तरी वेळ ते व्हायब्रेशन्स असे चालत राहतात. बराच वेळ येस, ट्युनिंग फोर्क वाजत राहतो किंवा काहीतरी तेच असं होत ते राहतं. सेम तेच रेझोनन्स. तेच हे हा तेच आपल्या रेझोनन्स शरीरात म्हणजे घडत असेल. त्याची सिम्फोनी. येस तेच जे रेझोनन्स सिम्फोनायझेशन मला असतात ते ना, म्हणजे असं क्लिक वाटलं मला ते त्याचं येस असं येस. कनेक्शन वाटलं की तेच त्याच्यामुळे सिम्फोनायझेशन असेल. त्याच्यामुळे काय आता हे आता बघा, आता कोविड मध्ये मोदींनी आवाहन केलं होतं, ही जो योगी त्याच्यामध्ये प्रश्न त्याने आवाहन केलं ते लोकांच्या समजण्याच्या पलीकडचं होतं की बाबा तुम्ही थाळ्या बिळ्या वाजवा म्हणजे काय होईल, त्यातनं ध्वनी निर्माण होईल, हम्म रेझोनन्स तयार होईल. तो रेझोनन्स तुमच्या आजूबाजूचे जे काही तुमचे ते किडे मिळेक वाकून जे जे काही सूक्ष्म जंतू आहे ना ते पळून जातील. हम्म हा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता खरा. बरोबर पण बरोबर. त्याची टिंगल उडवली गेली. कारण टिंगल का हम्म. उडवली गेली, कारण तेवढं तुम्हाला त्या लोकांना नॉलेज नाही त्याचं. तेच त्यांच्या ना विचार करण्या अज्ञानी लोकांना त्रासच देणार. ते विचार करण्याच्या पलीकडचं आहे त्यांचं. बरोबर. हा. नाही तो म्हणजे जो आता आपण जे रेझोनन्स आहे बोलतो ना, ना. हा तो जो रेझोनन्स, तो रेझोनन्स इज अ मेडिसिन. याची तो रेझोनन्स मेडिसिन. आणि त्यालाच आपण नादानुसंधान म्हणतो. आपला जो शरीरात तयार झाला की त्याला आपण नादानुसंधान, त्यालाच आपण नाद म्हणतो. बरोबर. त्यालाच आपण पाण्याला नाद. पण सर आपण बघा पाणी जर एका भांड्यात घेतलं आणि थोड्या वेळ त्याला असं गोल 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 बोटाने फिरवलं तर ते बोट काढून घेतल्यानंतर सुद्धा ते बराच वेळ तसं गोल 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 फिरत राहतं. म्हणजे फिरत त्याच्यामध्ये ते राहतं. तसंच हे पण आहे की व्हायब्रेशन आपण एकदा का ऍक्टिव्हेट केले की ते केलं की मग ते तेवढा वेळ काहीतरी एका टाइम स्पॅन साठी ते आपल्या बॉडीमध्ये राहतात, फिरत राहतात राहतातच, ते. म्हणजे फिरतच जर राहत. तुम्ही माइंड आणि चॅन्टिंग त्यावेळेस केलं काय होतं तरी की सुद्धा ते फिरतच राहणार. फिरतच राहत. त्यावेळेस तुमच्या मनातल्या मनात चालू होऊन जातं मग ते. आता यांनी हम्म प्रश्न विचारला की बाबा मी व्हायब्रेशन मनातल्या मनात केल्यानंतर व्हायब्रेशन मिळतील का? कारण ज्यावेळेस तुम्ही मोठ्याने करत होता त्यावेळेस ऑलरेडी आलेले आहेत व्हायब्रेशन. आता फक्त हम्म, तुम्ही जे तुमचं मनातल्या मनात घेऊन तुम्ही तो जो नाद येतोय ना त्याचं हम्म. रूपांतर सिम्फोनीमध्ये करत होतंय. त्या नादाचं रूपांतर नादानुसंधान मध्ये होतंय. आणि तो नादानुसंधान मग तो पुढची क्रिया करणार आहे की त्यावेळेस तुम्ही ते मनातल्या मनातलं चॅन्टिंगही विसरून जाणार आहे. विसरून जाणार म्हणजे तुमचं येणारच नाही तुमच्या बाहेर. एवढं तुमचं मन अगदी शून्यात निघून जाईल. हम्म. आणि ते म्हणजे तुमचं ध्यान. काय ते म्हणजे खूप तुमचं ध्यान. छान. ते व्हायब्रेशन्स आपल्या बॉडीमध्ये फिरत राहणार आणि फिरत राहत त्याच्यामुळे तेच ध्यान असेल सर. जेवढा वेळ ते व्हायब्रेशन्स आपल्या बॉडीमध्ये ऑटोमॅटिकली सुरू राहतात फिरत त्यालाच राहतात. त्याच टाइमला ध्यान म्हणत असतील कदाचित. नाही नाही मग तेच म्युझिकल. त्या डॉक्टरने काय सुंदर नाव दे त्याला, म्युझिकल तर इन्स्ट्रुमेंट. ती लिंक पाठवली आहे का तुम्ही ग्रुपवरती? मग तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नाही का? नाही नाही पाहिला नाही. नाही, आपल्या ग्रुपवर एक आपले यांनी तळेले साहेबांनी टाकलाय तो. बरं बरं बघते मी, मग आणि स्किप झाला त्याच्या असेल तो मी माझ्याकडनं. ऐकला, त्या ऐकल्यानंतरच मला आयडिया आली की चला बाबा हं, या डॉक्टरांचा अनुभवाच्या नुसारच आपण या शुक्रवारी बोलूया. म्हणून हम्म. तो विषय मी काढला की बाबा अच्छा. याचं पूर्ण अनालिसिस करूया आपण. या डॉक्टरांना जो अनुभव आलेत त्याला ते अनुभव का आलेत, त्याला योगाचा बेस काय आहे, योगात का म्हटलेलं काय आहे, त्याला त्याला मी बरोबर त्याला कोऑर्डिनेट केला त्या व्हिडिओ बरोबर आजचं हे बोल. पण त्यांनी हं, तर ध्यानात लावायचं असंच सांगितलं ना. त्यांनी ध्यानाला नुसतं. लावायचं सांगितलं, पण त्यांनी अजून काय वर्णन केलं हम्म. आधी. आपलं शरीर हे, या जे डॉक्टर म्हणून त्यांनी सांगितलं, ओके. आपलं हा. शरीर हे हे त्यांचेच वाक्य बोलतो मी. आपलं अच्छा. शरीर हे 50 ट्रिलियन सेल पासून बनलेलं आहे. ओके. हा 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 हे ते. त्याचे वाक्य आहे, लक्षात घ्या. हो हो अजून आहे. पुढचं आणि पुढे म्हणतोय
each and every cell, हम्म. each and every cell is a musical instrument. हा हा बरोबर आहे. Each and every cell is a musical instrument. हम्म. That music हम्म. comes, हम्म. it becomes a symphony. ओके. हा त्यावेळेस या सेल मधनं जे म्युझिक येत आहे ते ज्यावेळेस एकत्रित होतंय ते दॅट बिकम अ सिम्फोनी. सिम्फोनी मीन्स आपल्या भाषेमध्ये नादानुसंधान. आणि जे म्युझिक म्हणजे आपल्या भाषेत तो नाद जेव्हा एकत्रित येतो त्याला म्हणतो आपण नादानुसंधान. त्याने त्याला नाव दिलं सिम्फोनी. अँड दॅट सिम्फोनी हिलिंग अवर बॉडी. त्याने म्हटलंय दॅट सिम्फोनी हिलिंग अवर बॉडी. आणि हे करण्याकरता तुम्ही ध्यान करा. आलं लक्षात? फरार होतो आणि तो खूपच स्वतः हा हे बाहेर आलेले आहेत. करण्याकरता तुम्ही ध्यान करा. Yes. आणि त्याने 2 उदाहरणं पण दिली. एक त्याने स्वतःचं उदाहरण दिलंय आणि एक हो. दुसऱ्या मुलाचं उदाहरण दिलंय की बाबा हे रोग कसे होतात आणि रोग झाल्यानंतर काय करता येतं हे त्याने दिलंय. त्याला हे झालं होतं ना ब्रेन ट्युमर. हो ब्रेन ट्युमर. त्यानंतर त्याने हजारो लाखो रुपयाची औषधी घेतली, त्याचं ऑपरेशन केलं, सर्व केलं. परत 4 महिन्यांमध्ये परत त्याला ट्युमर झाला. त्याने विचार केला अरे बाबा मी परत ऑपरेशन कसं करू, मी तर मरून जाईल. मग त्याने त्याचा विचार केला की साला काहीतरी आपल्या शरीरातून आपण हे करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याला ध्यानाद्वारेच त्याला कळलं आणि ध्यानाद्वारेच त्याची विल पॉवरही वाढली. आणि मग आता बोलताना तर काय बिलकुलच असं वाटतही नव्हतं काही एवढ्या बॅजेतून बाहेर आलेला. बरोबर. आणि त्याचं कारण त्याने दिलं. त्याचं कारण काय दिलं त्याने? म्हणे माझ्याकडे पैशांची काही वाण नाही, माझ्याकडे पैशाची काही चिंता नाही, पाहिजे तेव्हा मी ते काही खरेदी करू शकतो एवढं माझ्याकडे. मी रोजचे किती त्याने 38 ऑपरेशन केले होते त्याच्या ऑपरेशनच्या आधी 1 दिवस आधी. बरोबर. त्यावेळेस तो कोसळला. त्यावेळेस तो काय बोलला की याला कारण काय आहे? 2 कारण आहेत. एक कारण आहे या गोष्टी कळायला. म्हणजे माझ्याकडे सर्व गोष्टी आहे, सर्व काही आहे, मला कशाचीच कमी नाही, पण एक गोष्ट माझ्यामध्ये कमतरता होती, म्हणजे ती त्याने नाव दिलं त्याला सायको सोशियल ट्रेस. म्हणजे जीवनामध्ये असे काही सर्व असूनही मनुष्य ट्रेसफुल राहतो. बरोबर. जीवनामध्ये तो ट्रेसफुल राहतो. म्हणजे त्या माणसाची जी टेंडन्सीच राहते ते स्ट्रेसफुल राहण्याची, त्याशिवाय त्याला जमतच नाही. त्याच्याकडे काही असू दे, सर्व प्रकारच्या सोयी सुविधा असू दे, पण त्याची कंडिशन अशीच असते, मरेला. आपण म्हणायचो कॉलेजमध्ये मरेला. अरे साला एवढा झाला तरी फक्त आपण मरेलाच म्हणतो. आपण म्हणायचो ना अरे काय मरेला असा. आणि दुसरं त्याने काय सांगितलं की ही कंडिशन तुम्ही कशाला ठेवतायत? देवाने तुम्हाला दुसरं पण अँगल दिलाय ना. तुमची वृत्ती तुम्ही कायम आनंदी ठेवा ना. आणि असे लोक आहेत ना. लोकांकडे 90% आनंदी असतो, 10% त्यांच्याकडे दुःख असतात, पण ते 10%तच खेळतात. काही लोकांकडे 10% आनंद असतो, 90% दुःख असतात, ते 10%च्या आनंदामध्ये खेळतात, ते उपभोगतात ते. वा वा वा, काय झालं मी इथपर्यंत आलो, जेव्हा माझ्या जीवनामध्ये काय हे का कमी आहे? देवान मला आजपर्यंत एवढं दिलंय, हे का कमी आहे? असे माझे प्रयत्न देईल अजून देव मला. ही वृत्ती म्हणजे ही आनंदी वृत्ती. पण माझ्याकडे साला एवढं हे नाही, साला हेच नाही, हेच नाही, ते नाही, ते नाही, हाऊ 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 हाऊ. सोशियल ट्रेस झाला. तो झाला सोशियल ट्रेस. त्यामध्ये काय होतं की ही सगळी सिम्फोनी तुमची बिघडून जाते. क्रोमोझोमची साईज कमी होऊन जाते. त्याने क्रोमोझोमची साईज म्हटलंय, क्रोमोझोमल साईज ती कमी कमी होत जाते. ती कमी कमी होत गेली
की तुमची मग ती पूर्ण पॉवरच निघते, पुसून. हिलिंग पॉवर कमी होऊन जाते तुमची. आणि हिच्यामध्ये आनंदी वृत्तीमुळे तुमची ती क्रोमोझोमल लेवल आहे ती वाढते किंवा ऍटलीस्ट मेंटेन होते, जी तुमची जन्मजात आहे ती. हा त्याने एक त्यातला एक या जे डॉक्टर म्हणून त्याने हे बारकाईने सांगितलं. हा हा परत ऐका, ते म्हणजे तुमच्या आता माझं हे ऐकल्यानंतर तुमच्या तो पूर्ण तुमच्या लक्षात येईल तो व्हिडिओ. अच्छा, हा. हा. हम्म. कारण ते मेडिकल वाक्य असल्यामुळे बरेचसे तेव्हा लक्षात नाही आमच्या आता सारख्याच्या. आता तुम्ही जर ऐकला ना तो, आता हा, ऐकला ना, तुमच्या बरोबर हा, लक्षात. जर तुम्हाला मी हा. आता जर सांगितलेलं जर व्यवस्थित कळलं असेल तर. आणि तुम्ही उशिरा आलेत ना, आधी खूप होऊन गेलो. नाही, मी पुण्याला आलो आहे. अच्छा, पुण्याला आहे. आपले हे किरण साहेब पुढे गेले का परत? नाही, किरण बंगाळे तर भुसावळला आला. आले कालच का? भेटलो. काय हा, तब्येत काय कालच म्हणजे त्यांची? चांगली आहे ना, चांगली आहे. व्यवस्थित आहे. ओके. हा, आराम चालू असतो. अच्छा, आराम नाही सांगितलं त्याला जरा. आरामच करावा लागेल ना बाबा. म्हणून आराम हा, चांगला आहे, आरामच पण करा. एकदम ओके आहे तसं. हा हा, नाही चला म्हणा फिरायला वगैरे जात जा. नाही, तू तर जायचं ना फिरायला वगैरे जायचं. अरे बाबा, फिरणं मी काय सांगायचो बाबा, तुम्ही हे थोडस योगा प्राणायाम वगैरे करत चला. हा हा. हे आपण सांगायचो. नुसतं हा. फिरणं तेवढं हे नाहीये. हम्म. कळलं का? हम्म. फिरणं आहे, आवश्यकच आहे, त्याबद्दल प्रश्नच नाही. प्राणायाम केलाच पण पाहिजे. इट इज नॉट शीतली सफिशियंट. कळलं का? बंद लावणे म्हणजे नसा नवीन तयार होऊन जातात. प्रॉब्लेम नाही. हम्म. हा हा हा. सर, आणि हे व्हायब्रेशनच आणखीन एक हे पण सांगितलंय का, म्हणजे पोस्ट मध्ये वाचलं होतं मी, की आपण जे टॅपिंग करतो किंवा टाळ्या वाजवतो त्याच्यामुळे हो, पण येस, व्हायब्रेशन्स ते आपण व्हायब्रेशनचा तोच प्रकार आहे. तोच तुमच्या शरीरामध्ये तुमचे जे ज्या सेल आहेत त्याला तुम्ही इन्स्ट्रुमेंट, त्याला म्युझिक, ते दॅट इज म्युझिकल इन्स्ट्रुमेंट तुम्ही वाजवा. तुम्ही कसं हम्म. वाजवता, काय वाजवता, हे तुमच्यावर आहे. आता तुम्ही म्हणजे हे टाळ्या फिजिकल वाजवणे समज सांगितलंय पाहिजे, बहुतेक, आणि पाहिजे हे शरीर तुम्ही करताय. हा हा हे फिजिकल आहे, आणि हे आपण जे बाजूला. आता चर्चा केली ते मेंटल आहे. हा, म्हणजे आणि मेंटली ज्या आपण वेळेस ते आपण ते व्हायब्रेशन निर्माण करतो. ज्यावेळेस आपण हम्म. मंत्र म्हणतो ना, त्यावेळेस आपण मेंटली आणि- व्हायब्रेशन निर्माण करतोय. बरोबर. मेंदूत आपल्या शरीरातले जे अवयव आहेत त्यामध्ये व्हायब्रेशन निर्माण करतो. टाळ्या वाजवून हो, शरीरातले नाही होणार. ते काय ब्लड सर्क्युलेशन वगैरे छान होते म्हटले. नाही, टॅपिंग नाही का सांगितलंय, एक व्हिडिओ पण आला होता, सगळ्या शरीरावर टॅपिंग करायचं असं, हाताला पूर्ण, हाताने हे करा, पायांना, असं असं केलं मांड्यांना होतं वगैरे. ना इथे, त्यांना इथे इथे हा टॅप करा, इथे इथे असं टॅप हा करा. ते हो, सांगितलं. मांड्यांवरती वगैरे. हा, हा, ते म्हणजे करा. तेच एक व्हायब्रेशन साठी ते असेल बरोबर आहे. कदाचित. हा. येस येस, तेच आहे ना, टॅपिंग करा तुम्ही की ऑटोमॅटिकली होईल सगळं. असं आहे. एक क्वेश्चन आहे अजून. हा, बोल. हा, आपण सपोज एक तासभर मेडिटेशनला बसलो, हा, त्यामध्ये मोस्ट ऑफ द टाइम आपलं मन इतर थॉट्स मध्येच गुंतलेलं असतं. बरोबर आहे. हो. हो. तर ते 60 मिनिट्स मध्ये फक्त 2 मिनिटच ध्यान लागलं, म्हणजे हा असं प्रॉपर, हा, तर ते बाकीचे 58 मिनिट्सचं काही असर असतो की नाही, की फक्त त्या 2 मिनिटाचाच असर असतो? त्या फक्त 2 मिनिटाचाच असर असतो. ओके. 58 मिनिट तुमचे वाया गेलेत अच्छा. वायफळ. म्हणून तुमचं म्हणून हेच तर आहे मेडिटेशनचे टेक्निक, ते आहे की त्यावेळेस बसतात ना, ज्यावेळेस मी तुम्हाला ज्या सूचना देतो त्या सूचना जर तुम्ही लक्षपूर्वक ऐकल्यात, हे बघा, ज्या सूचना ज्या देतोय आणि त्या जर तुम्ही लक्षपूर्वक ऐकल्यात तर तुमचे जे येणारे थॉट आहे ना ते येणारच नाही. ते थॉट येणार नाहीत. आणि तुमचं जर तुम्ही व्यवस्थित सूचना डायरेक्शन जर ऐकत गेलात, मी तुम्हाला गॅरंटी देतो, तुमच्या तासामध्ये तुमचे 50 मिनिटं तरी तुमचं ध्यानात तुम्ही जाल. कळलं? ओके.
हा, म्हणजे ऍटलीस्ट मी गॅरंटी देतो की तुमचे 50 मिनिटं तुमच्या मनामध्ये कुठलेच विचार येणार नाही. पण केव्हा, ज्या वेळेस तुम्ही इमानदारीने, नाही तर होतं काय माहितीये, बसलेत बुवा डोळे मिटून, तुम्ही बी बसा मी पण बसतो, झाले वाजले 7:45, झाले संपलं. हे असं नाही. तुमची प्रत्येक, आणि ध्यानामध्ये इन्स्ट्रक्शन फार पिरियडिकली येतात, असे कंटिन्यू नाही आहेत. तुमची सूचना काय येत आहे, काय सांगतायत, काय, याच्यावर तुम्ही बारकाईने लक्ष द्यायला. त्या बारकाईने जर तुम्ही लक्ष दिलं ना, तुमच्या मनामध्ये कुठलेच थॉट येणार नाही. म्हणून फार लक्षपूर्वक ते ऐकायचं. इन्स्ट्रक्शन फार महत्वाचे ध्यानात. नाही तर मग काय, मग गरजच नाही. तुम्ही प्रत्येक जण आपल्या घरी बसू शकतात असे डोळे मिटून. इन्स्ट्रक्शनची गरज काय आहे? काय करताय वाजले. काय लागतं ते शिकायची गरजच नाही. असं आहे ना. असं पण मधून काहीतरी एकदम असं वेगळं फिलिंग होतं की असं काहीतरी प्रकाश आलेला आहे, खूप एखाद्या वेळेला अंधार आहे सारखं वाटतं. आणि असे कधी कधी वेगवेगळे feeling कधी येतात. कधी प्रकाश पण पडतो ना. हा तसं. मग कधी कधी असा एकदम असा बा- प्रकाश पडतो आणि बा- जातो, परत अंधार होऊन हा, जातो. सूर्याचा प्रकाश आल्यासारखं वाटतं कधी कधी. म्हणजे 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 काय होतं, कधी कधी करंट तिथे हा पोहोचून जातो, हा निघून जातो. हा. आणि त्यावेळेला म्हणजे एक फार कमी वेळा होतो तसं, पण होतं. ते वाढवायचं असतं. हा, एक कसं समरसता आली कीच होतं, पण तसं. तेच ना. नाही, आता यांचे थॉट प्रोसेस कमी करण्याकरता तुम्ही ज्या इन्स्ट्रक्शन दिल्या जात आहेत त्या लक्षपूर्वक ऐका, आणि त्या इन्स्ट्रक्शन नुसारच तुम्ही कार्य करा. कारण मी बोलतो, ज्या वेळेस मी बोलतो ना, त्यावेळेस तुम्ही ते कार्य केलं ना, तुमच्या मनामध्ये विचार येणार नाहीत, याची पूर्णपणे गॅरंटी आहे. फक्त तुम्ही माझ्या सूचनांकडे लक्ष द्या काळजीपूर्वक. काय, मी सूचना देतो काय करायचंय आणि चुप बसतो डोळे मिटून ते करत. तर तुम्ही तसंच सूचनांकडे, प्रत्येक सूचनेला महत्व आहे, प्रत्येक सूचनेला अर्थ आहे. तुम्ही काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे, त्या सूचनेतून तुम्हाला मिळतो फीडबॅक. तुम्ही त्याकडे लक्ष द्या, तुमच्या मनामध्ये एकही थॉट येणार नाही, आणि मग तुम्ही ध्यानात जा. नाही तर मग उपयोगच नाही ना. मी बसून मग प्रत्येक जण, मी म्यूट करून बसेल, बुवा चला रे ध्यानात बसा, सगळे बसले. आता कोण काय करतो त्याच्या मनामध्ये मला कसं कळणार आहे? पण मी ऍटलिस्ट असं समजतो की मी जे बोलतोय ते तुम्ही बरोबर फॉलो करताय, असं मी समजतो. आणि तुम्ही फॉलो करताय असं मी अज्युम करतो, आणि हे अज्युम करतो की मग तुमचं बरोबर ध्यान होतंय बाबा, बरोबर. असं मी अज्युम करतो. आता तुम्ही मला तुमचे चेहरे दाखवले तरी, नुसते डोळे मिटून बसले तरी उपयोगच नाही ना, कारण तुमच्या आतमध्ये काय चाललंय ते मलाही नाही कळणार. म्हणून मी आग्रह करत नाही की तुमचे व्हिडिओ तुम्ही ओपन करा का काही करा. आणि कसं पेशंट असलं की तेच मग बंगाळ्यांना ते सांगून आलो, म्हटलं हा, बसल्या उलट तुला चान्स आहे, ध्यान लावत जा म्हटलं. ध्यान लावायला काही तुम्हाला काहीच गरजच नाही ना हो. नाही तर शारीरिक, म्हटलं हे बघा, ध्यानामध्ये शारीरिक श्रमांची गरजच नाहीये. नाही. तुम्ही घ्या आणि मुद्दलाने उचला आणि बैठका मारा, असं काहीच नाहीये. तुम्ही काहीच साधं नाही. बसलं ना तरी तुम्ही करू शकता, अरे झोपून करू शकता. हा, मी एक मागे सांगितलं नाही का, एक दोन्ही किडनी फेल झालेल्या माणसाला मी उठून बसायला लावलं होतं. अच्छा. हा, निवड या मेडिटेशन मध्ये.
अच्छा. हा हा. हा, त्याला त्याला दर दर दिवसा डायलिसिस करायला जायला लागायचं आणि उचलून नेत हम्म. त्याला. बरोबर. हा. हा, तर मी त्याला तो नंतर 15 दिवसात तो जायला लागला आणि हम्म नंतर हम्म त्यांनी डॉक्टरांनी सांगितलं आपण आठवड्यातून एकचदा करू याचं डायलिसिस. अच्छा. हा, हा. पण दोन्ही किडन्या फेल होत्या. हम्म. हा, हम्म. आणि तर लिव्हरही खूप याचं डॅमेज झालं. उदाहरण तर हे याचं उदाहरण प्रेमानंद महाराज आहेत, वृंदावनचे आहेत ते. त्यांच्या अच्छा. पण दोन्ही किडन्या फेल आहेत कितीतरी वर्षांपासून. पण हा हा. तरी पण ते छान आहेत, म्हणजे व्यवस्थित हम्म. सगळ्यांना उपदेश वगैरे करतात. त्यांचा रोज सत्संग होतो आणि ते बरं बरं. बसतात इतक्या वेळ, सगळ्या तेच. लोकांना उपदेश करतात. त्यांना पण डायलिसिस होतं, म्हणजे त्यांच्या पण किडन्या फेल आहेत, पण ते आहे फक्त ना, आहे या ना. योगाच्या जोरावर आणि हम्म. चॅन्टिंगच्या याच्यावरतीच आहेत अजून जगत. तेच ना. प्रेमानंद महाराज आहेत वृंदावनचे. प्रेमानंद. त्यांच्या आहे ना भरपूर हो. व्हिडिओ पण येतात. हे हे जे पेशंट होते ना आमचे, हा हा. पेशंट होता ना, हा तर रोज ते मस्तपैकी दारू मध्ये जायचे. त्यामुळे त्यांचं लिव्हरही डॅमेज होतं होतो ना. अच्छा. आणि दोन्ही किडन्या फेल होत्या. तरी मी त्यांना उठवून बसवलं आणि आठवड्यातून एकदा नेलं. हो ना, म्हणजे हे तर तुम्ही बघितलेलं आहे प्रत्यक्षात, म्हणजे हे उदाहरण अनुभवलं तर मी समजा स्वतः, मी अनुभवलेलं आहे. हो ना. डॉक्टरच्या सान्निध्यात. हा, हो ना. हो ना. ते आपले तुला आठवतं का सतीश, आपले डॉक्टर हा. माहेश्वरी, हम्म. डॉक्टर माहेश्वरी हा. जळगावचे. कुठले? हा, जळगावला हा, डॉक्टर माहेश्वरी आहे. अंजली माहेश्वरी आहे बघ, ही हा. नाव ऐकलेलं आहे. हा. म्हणजे तिचे मिस्टर बर. हा. ते पण यायचे तिथे. त्यांचे ते काहीतरी साळू होते, तेही सांगतो तुला. हम्म. त्यांचे साळू होते का साला होता ते बाईंनी, गॉड नोस, ते आता मला रिलेशन आलं. ते पण यायला, मग तेही माझ्याबरोबर बसायला लागले योगा करायला बर. स्वतः. हा. काय करता बरोबर. म्हणजे हे सगळं ध्यानामुळे सर झालं का, सगळा फरक त्यांच्यामध्ये हो, ध्यान केल्यामुळे? ध्यान ध्यान बर. ध्यान ध्यान. अरे वा, हम्म. किती छान. कारण यांना मी बघा, झोपलेल्या माणसाला मी काय योगिक ऍक्टिव्हिटी शिकवेल. हो ना. पहिली पहिली ऍक्टिव्हिटी तिथूनच मला सुरुवात करावी लागेल. त्यांना आधी मेंटली रिलॅक्स करत गेलो, मेंटली रिलॅक्स करत गेलो. मग झोपल्या झोपल्याच त्यांना मग मी काही जे प्राणायाम आहेत आपले अनुलोम विलोम पासून सुरुवात करून ते करायला लागलो. मग भाऊ उठायला लागले, मग उठून मग बाकीचे प्राणायाम सुरू केले. मग ते प्राणायाम जेव्हा ते झालेलं, मग आसन सुरू केले थोडे थोडे, वज्रासन वगैरे. तरी 2-1 वर्ष जगलेत ते, नंतर पण गेले. पण ते जे योगाचं नसतं, त्यांनी जर अजून थोडस त्यांची शरीराने साथ दिली असती ना त्यांच्या, तर ते जगले असते. कारण त्यांचं लिव्हरही डॅमेज होतं. असं आहे. 2 वर्षानंतर गेलेत ते. म्हणजे आधी ते नुसते नाही, पण झोपूनच. सर पण ह्याच्यामुळे काय झालं की दुःखात गेल्यापेक्षा त्यांनी प्रयत्न केला आणि आनंदाच्या मनस्थितीमध्ये म्हणजे ते गेले, हा की आपण हा महत्वाचा, हे महत्वाची गोष्ट आहे. हा. महत्वाची गोष्ट आहे. हा. हो, त्यांचे घरचे लोक इतकी खुश झाली. त्याच्या मिसेस तर मी गेला की ते पायाच पडायच्या. हो, म्हटलं आजीबाई हो तुम्ही, माझ्या आईच्या वयाचं आहे, तुम्ही काय असं नका करू. म्हटलं हे काही नवीन नाहीये, हे शास्त्र आहे. म्हटलं हे नाही, पण डॉक्टर साहेब. जाताना त्यांची मनस्थिती चांगली होती, ही खूप नाही नाही, चांगली चांगले गोष्ट झाली सर. खुश होते ते, एकदम हा. खुश हा. खुश होते. जाताना आनंदात गेले ना, ती गोष्ट फार महत्वाची असते. एकदम आणि तो खुश होते. आनंद तुम्ही त्यांना त्यांच्या आयुष्यात आणला, हे किती नाही नाही, मोठं, म्हणजे तुमच्याकडनं खूप. सेवाच झाली ना ती. एका हो, जीवाची, एक ईश्वराचीच सेवा असते ती. आणि त्यांचा मुलगा तो अमेरिकेत, बिचारे नवरा अच्छा. बायको घरी. हो ना. असं आहे. नाही, शेवटी जाताना माणूस आनंदात आणि समाधानात नाही नाही, गेलेला समाधानात महत्वाचा. गेला ना की तो. नाही, त्यांची जी मिसेस होती ना, ती इतकी नंतर आनंदी झाली की खूपच. चालेल चालेल चालेल, चला मग. आधी तुम्ही ओके. हो सर. बघा, आणि तुम्हाला काही डाऊट असले तर विचारा. हा Yes. हा हा. चला चला. हरिओम सर. हरिओम 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 सर, हरिओम. हरिओम 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 हरिओम. डॉक्टर साहेब हरिओम. हरिओम. चला भेटूया.
चला अत्तरदे साहेब, हरिओम. हरिओम सर. हरिओम 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 मॅडम. चला योगा मॅडम, हरिओम. हरिओम हरिओम. हरिओम. हरिओम हरिओम.